नमस्कार, मी रेणू या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात तर हा ब्लाऊज पीस मी घेतलेला आहे। यापासून मी खूप सुंदर साध्या सोप्या पद्धतीने जपमाळा बॅग शिवणार आहे। तर हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघून व्हिडिओला पण लाईक नक्की करा। तर इथे मी ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे, पाहू शकता इथं। आणि इथे एक कार्डशीट पेपर मी घेतलेला आहे, तर त्याची लांबी आणि रुंदी मी दाखवणार आहे इथं। तर याची रुंदी आहे, पाहू शकता इथं 6.5 इंच आहे रुंदी आणि लांबी मी घेतलेली आहे इथं 11 इंच। तर या पद्धतीने मी लांबी रुंदी घेऊन इथं कार्डशीट पेपर कट करून घेतलेला आहे। तर आता इथून मधून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं दोन्ही कॉर्नरपासून इथं कट करून घेणार आहे मी। तर ते किती मापाने घ्यायचं आहे पाहू शकता इथं। वरून बघा कॉर्नरपासून 2 इंचाने मार्किंग करून घ्यायचे आहे। तर इथं पाहू शकता हा वरचा भाग झालेला आहे कट करायचा आणि हा खालील भागापासून मी 1.5 इंचाने मार्किंग करून घेणार आहे। तर ह्याप्रमाणे बघा फोल्ड करून तुम्हाला मध्य मी काढून दाखवणार आहे। नंतर मग मार्किंग करण्यासाठी पण सोपं जातं, त्यासाठी इथं मी दोन्ही सेंटरपासून इथं लाईन आखून घेत आहे। तर इथे ह्याप्रमाणे मी मार्किंग करून दाखवलेलं आहे, कारण मी इथं मध्य मी काढून घेतलेला आहे। तर मध्यापासून बघा इथं जिथं मार्किंग केलेलं आहे तिथूनच हा आकार देऊन घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथं। तर इथं मी मार्किंग करून झालेलं आहे। तर हा वरील भाग आहे, इथून मी 2 इंचाने मार्किंग केलेलं आहे, तिथं हा वरील भाग झालेला आहे आणि कॉर्नरपासून 1.5 इंचाने मार्किंग केलेलं आहे, तो खालील भाग आहे। तर इथं नंतर समजण्यासाठी मी इथं लिहून दाखवलेलं आहे तुम्हाला। तर इथं कट केल्यानंतर कळत नाही त्यासाठी। तर इथे ह्याप्रमाणे शेप जसा मार्किंग केलेला आहे तसं आपण इथं कट करून घेणार आहे आणि मग आपण कापडावरती हा भाग ठेवून 4 पीस कट करून घेणार आहे। तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे शेप आपला आलेला आहे जपमाळा बॅग शिवण्यासाठी। तर आता हा भाग आपण इथं कापडावरती ठेवून बघा व्यवस्थितपणे कट करून घेणार आहे। तर इथं हे असं ब्लाऊज पीसचं कापड मी घेतलेलं आहे। तर इथं पाहू शकता इथं हे पण 4 फोल्ड करून घडी घालून घ्यायची आहे। तर इथं एक घडी मी डबल घातलेली आहे, तर पुन्हा एक घडी घालून घ्यायची आहे। तर असे हे 4 घड्या मी घेतलेल्या आहेत डबल फोल्ड घालून। तर इथं पिना जोडून घेऊयात कार्डशीट पेपरवरती आणि मग आपण इथं कट करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, याआधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते जाऊन तुम्ही चॅनलवरती चेक करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक देईन, ते तुम्ही जाऊन चेक करू शकता। व्हिडिओची लिंक देणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर इथं पाहू शकता कार्डशीट पेपर ठेवून आपण त्या मापाने कापड कट करून घेतलेला आहे आणि ह्या पिना बघा बाजूला ठेवणार आहे मी काढून। आणि इथं आपले 4 पीस कट करून झालेले आहेत एका साइजचेच, पाहू शकता इथं असे हे 4 पीस आपले कट करून झालेले आहेत। तर आता यामधले 2 पीस घ्यायचे आहेत। तर हे 2 पीस आपण बाजूला ठेवणार आहे आणि 2 पीस आपण मार्किंग करून घेणार आहे। तर 2-2 पिसावरती एकच मार्किंग करून घ्यायचे आहे। तर इथं वरून 1 इंचाने मार्किंग आपण सोडणार आहे, त्याच्या खाली 1.5 इंचाने मार्किंग ही आपली कट करून घ्यायचं आहे। कट म्हणजे छोटासा कट द्यायचा आणि नंतर आपण शिवून घेणार आहे। तर दोन्ही बघा भागावरती सेमच मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथं छोटासा अर्धा इंचावरती कट देऊन घ्यायचा आहे, कारण इथं आपण शिलाई देणार आहे त्यासाठी। तर इथं आता दुसरे दोन्ही पीस घ्यायचे आहेत आणि ह्यावरती सुद्धा मार्किंग करून घ्यायचे आहे। तर वरून बघा 1 इंचानेच मार्किंग सोडायची आहे आणि खाली 6 इंचाने मार्किंग आपली करून घ्यायची आहे। असे हा 2 मार्किंग आपल्या करून झालेले आहेत, त्याला सुद्धा अर्ध्या इंचाने कट देऊन घ्यायचा आहे। तर पाहू शकता ह्याप्रमाणे। तर आता इथं शिलाई देऊन घ्यायची आहे, थोडंसं कट मारलेलं आहे तिथं डबल फोल्ड करायचं आहे बारीक आणि इथं छोटीशी शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इथं पाहू शकता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याच पद्धतीने इथं शिलाई देऊन घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तर इथं शिलाई देऊन घ्यायची आहे अगदी बारीक, बघा पाहू शकता इथं डबल फोल्ड करून
शिलाई देऊन घेतलेली आहे। तर इथं ह्याच पद्धतीने दुसऱ्या भागावरती सुद्धा इथं अशीच शिलाई देऊन घ्यायची आहे। तर बघा उलट आणि सरळ बघून आपण कापड हे शिलाई देऊन घ्यायचं आहे। एकाच बाजूने आली पाहिजे शिलाई, त्या पद्धतीने इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर इथं दोन्ही भागावरती मी शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता इथं छोटासा 1.5 इंचाचा कट दिलेला होता, तिथं सुद्धा त्याच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे डबल फोल्ड करून। तर इथं जसं व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्ही शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर इथं पाहू शकता 2 पीस आपले सरळ शिलाई देऊन झालेले आहेत आणि दुसरे 2 पीस आपण त्या पद्धतीने शिलाई देऊन घेतलेली आहे। तर राहिलेला कापड घ्यायचं आहे आणि इथं बेल्ट शिवण्यासाठी मी इथं कापड घेतलेलं आहे। तर ते 2 डबल फोल्ड करून घेतलेलं आहे मी। तर इथं 18 इंचाने लांबी आहे, 1.5 इंचाने रुंदी घेतलेली आहे। तर अशी पूर्ण जर लांबी तुमची घ्यायची असेल तर 36 इंच घ्यायचं आहे। तर इथं मी जॉईंट दिलेला आहे आणि इथं 2 पट्ट्यांचं मी एकच पट्टी शिलाई देऊन जोडून घेतलेली आहे आणि या पद्धतीने डबल फोल्ड करून बघा पट्टी ही शिलाई देऊन घ्यायचं आहे पूर्ण। तर मैत्रिणींनो इथं बेल्ट पूर्णपणे शिलाई देऊन झालेला आहे। तर इथं जोडायचं कोणत्या पद्धतीने इथं दाखवणार आहे। तर हे मी 2 पीस घेतलेले आहेत। तर आता इथं एक पीस वरती आपण जोडून घ्यायचं आहे, तेही सरळ बाजूने। तर हे सरळ बाजूने आपण जोडून घेणार आहे। तर इथं पाहू शकता तुम्ही सरळ बाजूकडून मी जोडलेला आहे आणि त्यावरती हा दुसरा पीस ठेवलेला आहे। तर हा बेल्ट आपण आतमध्ये ह्या पद्धतीने ठेवायचा आणि वरती हा दुसरा पीस ठेवायचा आणि इकडं अर्ध्या इंचाने बघा शिलाई मार्जिन ठेवलेला आहे, तिथं बरोबर सेंटरपर्यंत आपण शिलाई देऊन घ्यायचं आहे, मध्य सेंटरपर्यंत। तर मैत्रिणींनो ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं, जर तुम्हाला उपयोगी हा व्हिडिओ पडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथं बरोबर सेंटरपर्यंत आपली शिलाई देऊन झालेली आहे। तर हा ओपन भाग आपण शिलाई द्यायचा नाही, तसाच सोडायचा आहे आणि हा बेल्ट आपण आतमध्ये ठेवायचा आहे। तर आता दुसरे दोन्ही पीस घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण उलट बाजूने, तर खालील भाग हा सरळ ठेवायचा, त्यावरती उलट भाग ठेवायचा आहे आणि ह्या पद्धतीने हे सुद्धा मध्य सेंटरपर्यंत आपण शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर इथं दोन्ही पिसांना बघा इथं ओपन ठेवलेला भाग आपण तसाच ठेवलेला आहे ओपन, आणि राहिलेला भाग आपण शिलाई देऊन घेतलेला आहे। तर आता हा बेल्ट आपण आतमध्ये ठेवायचा आहे, त्यावरती दुसरे भाग आपण घ्यायचा आहे, दुसरा पीस। तर इथं पाहू शकता इथं ह्या पद्धतीने आपण हा ओपन भाग आहे तो असा सरळ भाग आतमध्ये ठेवायचा आणि उलट भाग वरच्या बाजूने ठेवून पूर्णपणे राऊंड भाग आपण शिलाई देऊन घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो ह्या आधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते जाऊन तुम्ही या चॅनलवरती चेक करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक देईन मी, तेही तुम्ही बघू शकतात। तर इथं पूर्णपणे बॅगला आपली शिलाई देऊन झालेली आहे, पाहू शकता ह्याप्रमाणे आपली शिलाई दिलेली आहे। तर आता पूर्णपणे ओपन करून घ्यायचं आहे। तर बघा इथं ओपन भागाकडून आपण
परतवून घ्यायचं आहे आणि सरळ बाजूकडून इकडं सरळ करून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपली जप मळा बॅग शिवून तयार झालेली आहे. तर इथं बेल्ट बघा हा आपण गळ्यामध्ये अडकून जप करू शकतो किंवा हे बोट लावायचं नाही त्यासाठी इथं ओपन ठेवलेलं आहे. आणि हा मोठा भाग आपण इथं हात बघा आतमध्ये टाकण्यासाठी असं घेतलेला आहे. तर या पद्धतीने आपली जप मळा बॅग शिवून तयार झालेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.